श्री अधिकमास महात्म्य अध्याय 6. दीपपूजेचे आणि दीपदानाचे महत्त्व. सूत पुराणिक सांगतात की नारायण लक्ष्मीला म्हणाले, हे देवी, जे व्रत केले असता माणसाचा सर्व पातकांपासून नाश होतो, ज्यामुळे त्याला उत्तम आरोग्य, धनसंपत्ती, संतती आणि सुखशांतीचा लाभ होतो, असे या अधिक मासातील आणखी एक पुण्यकारक व्रत म्हणजे दीपपूजा आणि दीपदान. स्वामी, खरोखरच दीपपूजा आणि दीपदानाचे श्रेष्ठत्व काय? ही दीपपूजा कशी करायची? दीप कोणाला दान द्यायचा ह्याबद्दल आपण मला सविस्तर माहिती द्या. मी ती ऐकायला अतिशय आतुर आहे, लक्ष्मी म्हणाली. तेव्हा भगवान म्हणाले, प्रिये, अधिक महिन्यात पहाटे लवकर उठावे, शीतल जलाने स्नान करावे, घरातल्या देवांची पूजा करावी. ज्या जागेवर दीपपूजा करायची ती जागा सारवून किंवा स्वच्छ पुसून घ्यावी. त्यावर सुंदरशी रांगोळी काढावी. पाट किंवा चौरंग मांडावा. त्यावर रंगीत वस्त्र अंथरावे. पाट किंवा चौरंगावरील वस्त्रावर यथाशक्ती गहू किंवा तांदळाची रास ठेवावी. त्यावर हळदी कुंकवाची बोटे लावावी. पाण्याने भरलेला आम्लपल्लव किंवा विड्याच्या पानांनी सुशोभित केलेला एक कलश त्या धान्याच्या राशीवर ठेवावा. कलशावर ताम्हण देऊन त्या ताम्हणात तांब्याचा किंवा धातूचा एक दिवा ठेवावा. हा दिवा शक्यतो तुपाचा असावा. कलशापुढे गणेशाची सुपारी मांडावी. शक्य असेल तर त्या कलशासमोर राधाकृष्णाची तस्वीर किंवा लक्ष्मीनारायणाची मूर्ती ठेवावी. सोबत उदबत्ती, निरांजन आणि घंटा ठेवावी. उपासकाने शुचिर्भूत होऊन चौरंगासमोरील पाटावर बसावे. कुलदेवतेचे, माता पिता, गुरु ह्यांचे स्मरण करावे. चौरंगाजवळचे निरांजन अथवा समई लावून घ्यावी. मग आचमन करून दीपदानाचा संकल्प करावा. मग श्री गजाननाचे, कलशाचे, समईचे व घंटेचे पूजन करावे. कलशावरील ताम्हणात जो दीप प्रज्वलित करून ठेवला आहे त्या दीपाची भक्तिभावाने षोडशोपचारे पूजा करावी. अशी पूजा केलेला तो दीप ब्राह्मणाला दान करावा. त्यासोबत ब्राह्मणाला वस्त्र, पात्र, 33 अनारसे इत्यादी वस्तू द्याव्यात. मिष्टान्न भोजन, तांबूलविडा व दक्षिणाही द्यावी. त्यास विष्णू कृष्ण स्वरूप मानून नमस्कार करावा आणि त्याचा आशीर्वाद घ्यावा. याबरोबरच या व्रताचे वेळी आप्तेष्टांना पुरणाचे, धोंडे, अनारसे, बत्तासे, खारका, सुपाऱ्या इत्यादी फळे वस्तू दान देण्याचीही काही लोकात चाल आहे. अधिक महिन्यात जो तो मनुष्य यथाशक्ती दानधर्म करत असला, राजे रजवाडे आणि धनिक मंडळी गोदान, हिरण्यदान, भूदान इत्यादी दाने जरी देत असली तरी त्या सर्वांपेक्षा ह्या दीपपूजन आणि दीपदानाचे पुण्य हे जास्त आहे. असे हे पुण्यकारक दीपपूजन आणि दीपदान करूनच सुशर्मासारखा एक सामान्य जीवही उद्धरून गेला. महाविष्णूंनी असे सांगितले आणि लगेचच लक्ष्मीने त्यांना प्रश्न केला, स्वामी, कोण हा सुशर्मा? त्याला काय पुण्य मिळाले? त्याचा उद्धार कसा झाला? ही कथा आपण मला सांगाल का? तेव्हा नारायण अतिप्रसन्नतेने हसत म्हणाले, देवी, सरस्वती नदीच्या काठावर एका छोट्याशा घरात सुशर्मा नावाचा एक गृहस्थ राहत होता. तो गावातल्या 4 घरात भिक्षा मागून जरी स्वतःचा उदरनिर्वाह करीत असला तरी तो सदाचारी, धार्मिक आणि अल्पसंतुष्ट होता. भगवंत कृपेने जे आणि जेवढे त्याला मिळे त्यात तो समाधान मानत असे. मिळणारा प्रत्येक घास तो भगवंताला स्मरून खात असे. असाच एकदा अधिक महिना आला. त्यावेळी सुशर्माने मनात ठरविले की आता आपण सर्व अधिक महिनाभर केवळ एक वेळचे भोजन घ्यायचे, जास्तीत जास्त भगवंताचे नामस्मरण करायचे आणि होईल तेवढे अधिकाधिक मौन पाळायचे. तो सश्रद्ध सुशर्मा या गोष्टीबरोबरच देवपूजा, अधिकमास महात्म्याचे वाचन, नित्य दीपपूजन आणि मग त्या दीपाचे सत्पात्र ब्राह्मणास दान करायचे असा संकल्पही करून बसला. अधिकातली एकादशी आली. सुशर्माने त्या दिवशी पूर्णच उपवास केला. रात्री दीपाच्या साक्षीने नामस्मरण केले. उद्या द्वादशी. उद्या सकाळी सरस्वतीचे स्नान करायचे, येताना ब्राह्मणाला सोबत आणायचे, त्याच्या मार्गदर्शनाखाली दीपपूजन आणि दीपदान करायचे आणि व्रत पूर्ण करायचे असे मनाशी ठरवून तो भल्या पहाटेच नदीवर स्नानाला गेला. इकडे मात्र त्याच्या घरात एक घटना घडली. दिव्याची वात पळवायची या विचाराने एक उंदीर त्या पूजेजवळ आला. खुडखुड असा आवाज झाला. कोपऱ्यात एक मांजर झोपले होते. त्याने कान टवकारले.
डोळे उघडले आणि समोर पाहिले तो उंदीर. ती दिव्याची मंद होत असलेली वाट पळवणार तोच त्या मांजराने उंदरावर झडप घातली आणि शिकार फस्त केली. मात्र त्या मांजराच्या झडप घालण्याच्या प्रयत्नात दिवा हलला. वातीवरची काजळी खाली पडली आणि मंदावलेली वात अधिकच तेजाळली. ठरल्याप्रमाणे सुशर्मा सरस्वती नदीचे पवित्र स्नान करून ब्राह्मणाला पूजेसाठी घेऊन आला. पाहतो तो काय, सारे घर असे एका आगळ्या वेगळ्या प्रकाशाच्या लखलखाटाने उजळलेले. तो प्रकार पाहून सुशर्मा आनंदला. त्याने ब्राह्मणाच्या मार्गदर्शनाखाली त्या दीपाचे पूजन केले आणि सश्रद्धेने तो दीप त्या ब्राह्मणाला दान दिला. सर्व कार्यक्रम करून दोघेही संतुष्ट मनाने अंगणात येऊन पाहतात तर काय, सुशर्माचे मांजर अंगणात मरून पडलेले. अरे, हे मांजर असे अचानक कसे मेले? त्याला काय बरे झाले असेल? असा ते दोघे विचार करीतच असताना आकाशातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 2 देवदूत खाली उतरले. त्यांनी त्या मृत मांजराला नमस्कार केला, त्याला उचलले आणि विमानात ठेवले. त्याच्यातलाच एक देवदूत हात जोडत विनम्रपणे सुशर्माला म्हणाला, महाराज, चला या विमानात बसा. तुम्ही आणि तुमचे हे मांजर धन्य आहात. काल रात्री या मांजराने तुमच्या पूजा केलेल्या दिव्यातील वात पळवणाऱ्या उंदराची शिकार केली. त्यामुळे धडपडीत विजू पाहणारा दिवा पुन्हा प्रज्वलित झाला. त्या प्राण्याच्या हातून ती सेवा घडली म्हणून त्याच्या मृत्यूनंतर त्याचा उद्धार झाला. महाराज, तुम्ही तर अधिक मासात हे दीप पूजेचे आणि दीपदानाचे व्रत केले. त्यामुळे भगवान पुरुषोत्तमाने तुम्हाला गोलोकात घेऊन येण्यासाठीच हे विमान आणि आम्हाला पाठवले आहे. तेव्हा हे पुण्यवान पुरुषा, चला बसा. सुशर्माची अधिक मास सेवा फळाला आली. त्याला भगवान पुरुषोत्तमाने गोलोकी मानाचे स्थान दिले आणि त्याला आणायला विमान पाठविले. त्या ब्राह्मणाला वंदन करून सुशर्मा त्या देवदूतांसह विमानात बसला मात्र आणि ते विमान आकाशमार्गी झेपावले. तो ब्राह्मण मात्र सारा प्रकार पाहतच राहिला. सुशर्माने पूजन केलेला आणि दान दिलेला तो हातातला दीप त्या ब्राह्मणाला बरेच काही सांगून व शिकवून गेला. तर मंडळी, इथेच आपला अधिक मास महात्म्य अध्याय 6 समाप्त होतो. पुढील अध्याय श्रवण करण्यासाठी आपल्या या लिसन विथ पूनम या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.